माडगाळ तालुक्यात झालीच पाहिजे यासाठी इथं बेमुदत चक्री उपोषण सुरू आहे। त्यामध्ये माडगाळ परिसरातील या ठिकाणी श्रीशैल चोकर कोरे साहेब असतील, आपले मार्गदर्शक विठ्ठल बापू निकम साहेब असतील आणि लिंबाजी माळीसोकर असतील, युवक नेता कामण्णा बनकर असतील आणि हॉस्पेटचे मंडळी आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे या ठिकाणी सर्वांचे आज मागणी आहे की जत तालुक्यातील माडगाळ ही मध्यवर्ती ठिकाण आहे आणि कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरती एक मोठं दळणवळण इथं या ठिकाणी आहे, मोठं बाजारपेठ उपलब्ध आहे। औद्योगिक दृष्टीनं, शैक्षणिक दृष्टीने या ठिकाणी आश्रमशाळा, कॉलेज या सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध आहे। वेटरनरी हॉस्पिटल आहे, दवाखाना आहे आणि या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती असं इतर गोष्टी इथं माडगाळ या ठिकाणी उपलब्ध आहे। आणि मुख्यतः जत तालुक्यातील विभाजन करून माडगाळ तालुका करून आणि या ठिकाणी तहसीलदार कार्यालय, स्वतंत्रप्रमाणे पंचायत समितीचे कार्यालय, भूमी अभिलेख या ठिकाणी सर्व तालुका म्हणजे मुख्यालय इथं माडगाळमध्ये व्हावी यासाठी या मागणीसाठी इथं सर्वजण उपोषणाला बसलेले आहेत। प्रथम मी इथं पाठिंबा देतो। या ठिकाणी खूप दिवसापासून तालुका विभाजन झालं पाहिजे आणि क्षेत्रफळानं आपला तालुका हिंगोली जिल्ह्यापेक्षा मोठा आहे। या ठिकाणी विकासाचं, रस्त्याचं दुरावस्था असू दे, या ठिकाणी निधीचं कमतरता असू दे, पाण्याचं असू दे, अनेक गोष्टीपासून हा तालुका वंचित आहे। अनेक नेते मंडळी प्रत्येक वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये मोठमोठं आश्वासन दिलेलं आहे, परंतु झालेलं नाही। आता या ठिकाणी या चक्री उपोषणासाठी आमचा पाठिंबा आहे आणि पूर्णपणे तालुका विभाजन होईपर्यंत यासाठी आपण कुठल्याही गोष्टीला या मंडळीने ठरवावी यासाठी आम्ही तुमच्या बरोबर खांद्याला खांदे देऊन प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही तनुमना धनाने तुमच्या बरोबर आहे म्हणून आम्ही इथं पाठिंबा देतो आणि आपण सर्वांनी मिळून ताकदीनं माडगाळ तालुका होईपर्यंत पण या गोष्टीसाठी ठाम असला पाहिजे असं माझं मत आहे। सांगली येथे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब येणार असून माडगाळ तालुका होण्यासाठी आम्ही सर्वजण त्यांना निवेदनद्वारे ताकदीने आम्ही मागणी करणार आहे आणि उद्या अजितदादांना आम्ही विलासराव जगताप साहेब सर्व मंडळी जाऊन माडगाळ तालुका विभाजन होऊन जत तालुक्याचे विभाजन होऊन माडगाळ तालुकाच व्हावे या मागणीसाठी आम्ही अजितदादांना ठामपणे विचारतो। Press the bell icon on the YouTube app and never miss another update.